हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. तुम्ही सगळे कसे आहात? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. नाशिकमध्ये तर खूप जास्त थंडी आहे. तुमच्याकडे थंडी कशी पडते? आणि सगळीकडेच थंडी आय होप म्हणजे पडतच असेल, कारण की थंडीची लाटच चालू आहे. थंडी खूप पडायला लागली आता. आणि थंडीमध्ये गरम गरम गाजरचा हलवा. थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ काय असणार आहे. आज मी गाजरचा हलवा बनवते, सीझनचा फर्स्ट गाजरचा हलवा. येस. आणि फक्त 3 गोष्टी वापरूनच बनवणार आहे, कारण की गाजरचा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. मला माहिती आहे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणी ड्रायफ्रुट्स टाकतं, कोणी खवा टाकतं. पण आमच्या घरात कुणाला म्हणजे ज्याला जास्त गाजरचा हलवा आवडतो, म्हणजे कुणाला त्याला असं काही टाकलेलं जास्त आवडत नाही, त्याला सिंपल असा गाजरचा हलवा आवडतो. तर मी फक्त 3 गोष्टी टाकून गाजरचा हलवा बनवतेय. तर म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. कारण काहीही न टाकता फक्त 3 गोष्टी टाकताच गाजरचा हलवा इतका छान होऊ शकतो, हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आहेत आपले गाजर. मस्त रेड गाजर यायला लागलेत आता बाजारात. गाजरचा हलवा तर बनतो पटकन, फक्त 3 गोष्टी टाकून बनवणार आहे मी. पण त्याच्या अगोदरची जी मेहनत आहे ती फार इम्पॉर्टंट असते, कारण गाजर किसावे लागतात. गाजर किसायला खूप मेहनत लागते आणि मेहनतीचं काम करणारे कुणाल, कारण की त्याचा फेवरेट आहे गाजरचा हलवा, त्याला खूप जास्त आवडतो. तर थोडीशी मेहनत तर करायला पाहिजेच. मेहनतीचं फळ तुला गोड गोड भेटणार आहे, गोड गोड गाजरचा हलवा भेटणार आहे. हा, ते सगळं काढून व्यवस्थित धुवून ते सगळं शिरा वगैरे काढून घेतोय आता कुणाल, आणि मग गाजर किसेल. गाजर किसतोय आता कुणाल. गाजर किसायचंच मेहनतीचं काम असतं, एवढं झालंय. बाकीचं काय नाही, बाकी आरामात म्हणजे हळूहळू गाजरचा हलवा होत राहतो. पण ही इम्पॉर्टंट स्टेप आहे गाजरच्या हलव्याची, म्हणजे हलवा बनवण्याची, की गाजर किसायचं. किती आणले होते तू गाजर? 2 किलो. ओके. उद्या माझे मम्मी पप्पा पण येत आहेत, मग त्यांच्यासाठी पण बनवणार आहे मी गाजरचा हलवा. तुम्ही खाल्ला का नाही गाजरचा हलवा मला कमेंट करून सांगा. आणि गाजरच्या हलव्यासाठी आपल्याला वर्षभर वेट करावं लागतं. बाकी सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा भेटत असतात. पण आंबा खाण्याची जेवढी एक्साइटमेंट असते ना, तशी गाजरचा हलवा खाण्याची असते, कारण आपण वर्षातून एकदाच गाजरचा हलवा खात असतो. मला पण आवडतो, पण एवढा नाही आवडत. म्हणजे मी 1-2दा खाते, वर्षातून एकदा खायचा म्हटल्यावर तर खाऊ शकते. गाईज, गाजर किसायची मशीन वगैरे असेल तर प्लीज सजेस्ट करा. गाजर किसायची थोड्या दिवसांनी गाजर किसूनच बाजारात भेटायला पाहिजे. आपण फक्त आणून करायचं, कारण खूपच गाजर किसणं म्हणजे मला तर माझ्यासाठी खूप कठीण. पण ठीक आहे, थोडीफार मेहनत तर करायला पाहिजे. लेडीज खूप स्ट्रॉंग असतात. करतो गाजर किसून झालेले आहेत आणि ते तर मी कढई सगळ्या गोष्टी रेडी आहेत. आणि आता एक गोष्ट काढायची ती म्हणजे साखर, जी की आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये. ओके, तेवढं तूप मी टाकलंय आता त्याच्यामध्ये. गाजर टाकले, 2 किलो गाजर घेतले. गरम झाल्यानंतर मी आता त्याच्यामध्ये किसलेले गाजर टाकले. टोटल 2 किलो गाजर घेतले. शिजतोय त्याचा. मी स्वयंपाक पण करून घेतला. दुधी भोपळ्याची भाजी बनवली, आता चपात्या बनवून घेतल्या, कारण हलवा तर हळूहळू होत राहील. मग स्वयंपाक पण करायला पाहिजे, कारण टायमिंग
कधीच चपाती फुगत नाही आणि ज्यावेळेस व्हिडिओ बंद होतो त्यावेळेस चपाती फुगते. आज नाही फुगते. थांब आता ही सेकंड ट्राय करते. कित्येक वेळा असं झालंय मी शॉर्ट व्हिडिओ पण शूट करत असते तेव्हा जेव्हा मी कॅमेरा चालू करते तेव्हा कधीच फुगत नाही आणि कॅमेरा बंद केला की लगेच नेक्स्ट चपाती फुगते. फुगेल आता तुझ्यासारखी. कुठपर्यंत आला हलवा? हलवा आता तुपामध्ये छान शिजतोय. आता फक्त अजून थोडा शिजल्यानंतर त्याच्यात दूध टाकायचं आणि साखर टाकायची सगळ्यात लास्टला. ओके. आपला हलवा रेडी होऊन जाईल. आता हलव्याकडेच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन कर. काय हेल्प लागणार आहे माझी? काय नाही फक्त मिक्स करायला लागलं तर लागेल. ओके बाकी त्याचा होतच राहील तो. ठीक आहे. आता अजून थोडासा शिजला तुपामध्ये की दूध टाकू आणि मग लास्टला साखर टाकून होऊन जाईल. आणि खूप छान स्मेल येते. छान शिजलाय वाटतं. हा शिजायची स्मेल येते तुपाची छान मस्त. तेच मला स्मेल आली म्हणून मी आलो बघायला, म्हटलं बघून यावं. चपाती पण झाली आहे आणि भाजी पण रेडी आपली भोपळ्याची. स्वयंपाक पण रेडी झाला आता फक्त हलवाच होतोय. कायरो पण खुश होऊन जाईल, त्याला पण आवडतो हलवा. पण त्याला नाही का शाळेतून आल्या लगेच नाही सांगायला लागणार की हलवा बनवलाय. जेवण नाही तर झाल्यावर. तो जेवणार नाही. तर आधी जेवण चालायला लागेल आणि मग हलवा द्यायला. दूध टाकत तुपात चांगलं शिजला गेलं तर दूध टाक. आधी थोडंच टाकायचं, थोडं राहू दे. सांडशीनी पकड नाही तर ती कढई ना येऊन जाते. आणि दूध टाकल्यानंतर कंटिन्यू असं हलवत नाही राहायचं. कोणी कोणी ना कंटिन्यू असं त्याला मिक्स करत राहतं. त्यांनी काय होतं मग ते असे गोळे गोळे असे खव्यासारखे तयार होतात. मला ते अजिबात नाही आवडत. दूध टाकून त्याला त्याचं होऊ द्यायचंय म्हणजे छान तो मुरतो त्याच्यामध्ये. जर हलवत राहिलं सतत आपण त्याला कोणी कोणी खाली लागेल म्हणून सारखं मिक्स करत राहतो, हलवत असतं सारखं सारखं गाजरचा हलवा दुधामध्ये. तर तसं नाही करायचं. म्हणजे मी तरी तसं नाही करत, मला नाही आवडत ते तसं काही गोळे गोळे झालेलं. असंच होऊ द्यायचंय. बस झालं. टोटल किती दूध आणलं होतं तू? ओके 1 लिटर दूध आणलं होतं पण मी काही पूर्ण टाकलेलं नाहीये. म्हणजे लागेल तसं तर बघू किती लागतंय काय. गॅस बारीक आहे ना. त्याचं आता होत राहील ते. अधूनमधून फक्त थोडंसं मिक्स करायचं, असं कंटिन्यू नाही मिक्स करायचं. दूध ऑलमोस्ट आटलंय सगळं. तर ह्या वाटीने मी साखर घेते. अंदाजच घेणार आहे 3 किंवा 3 वाटी बसून जाईल. बसून जाईल मला वाटतं 3. आणि जर वाटलंच तर मग छान मिक्स करते. तर साखर टाकल्यावर अजून कलर येईल. जसं जसं गाजरचा हलवा मुरत जातो, जुना होत जातो म्हणजे 1 दिवस 2 दिवस तसं तसं त्याला टेस्ट छान येते. कारण जेवढा मुरेल तेवढा छान लागतो. आता सुरुवातीला कलर असा येतोय आणि आता अजून साखरेचं पण पाणी होईल. त्याच्यामुळे आता त्याच्यात दूध वगैरे असं काहीच टाकायची गरज नाहीये. आता हा पूर्ण साखरेमध्ये आटून जाईल, साखरेच्या पाण्यामध्ये. कारण साखरेचं पाणी होईल आता. मग ऑलमोस्ट 1.5-2 तास लागतात. 1.5-2 तास लागतो पण मग होऊन जातो 2 दिवसासाठी. एकदा साखरेमध्ये छान झाला तो की मग आपला गाजरचा हलवा रेडी. मी तुम्हाला म्हणजे पूर्ण साखरेमध्ये जेव्हा तो शिजून जाईल, साखर पूर्ण त्याची म्हणजे आटून जाईल, आटून कसं होऊन जाईल तर झाल्यानंतर मी दाखवते तुम्हाला की कसा दिसतोय गाजरचा हलवा. आणि कुणाल टेस्ट करून पण आय एम व्हेरी एक्सायटेड. विंटर्स सीझन फर्स्ट गाजर हलवा. हळूहळू आता होत आलाय गाजर हलवा. कलर पण आता स्पेसिफिक कलर येतोय जो गाजर हलव्याला असतो तो. थोड्याच वेळात होऊन जाईल आता गाजर हलवा रेडी.
कायरो पण आलाय स्कूल मधून. कायरो काय मस्ती करतोय? मम्मी आज काय बनवलंय? आज दुधी भोपळ्याची भाजी. ऐक ना कायरो, पराठा खाल्ला होता स्कूल मध्ये, छान होता. कायरोला आज भोपळ्याचे पराठे बनवले होते मी टिफिन साठी, त्याला खूप आवडले होते. आपला गाजर हलवा रेडी आहे. वाव, खूप छान स्मेल येते गाजर. बघू टेस्टला लवकर. आता म्हणजे गाजर हलवा तुला आवडतो? तुला आवडतो काय रे? गॅस बंद केल्यानंतर तो अजून थोडासा आटेल. थांब गरम आहे बेटा, गरम आहे. ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण पाणी आटलंय त्याच्यातलं. आणि आता वास तो येतो? ड्राय होईल. तर मी गॅस बंद करते फायनली. किती तास लागला? कायरो बघ किती एक्साइटेड. थांब बेटा, थंड करू दे. कायरोला पहिले टेस्ट करू दे. नाही, तू पहिले टेस्ट. खूप गरम आहे. छान आहे. अजून आहे ना? गोड वगैरे कसं आहे मला सांग. कायरोची एक्साइटमेंट एक नंबर. एक नंबर. जसा नेहमी होतं तसं. तसंच झालाय. दूध वगैरे एकदम व्यवस्थित. ओके, चला म्हणजे मेहनत सफल झाली. आणि हा गाजरचा हलवा असा नाही. कलर आता हळूहळू चेंज होईल अजून. त्याच्यात ठेवून दे आधी. पप्पाने त्याच्यात ठेवायचं. गरम असेल पुन्हा. बुंदी घे. आणि हे तिथं घेऊन हे जा. गरम आहे. नाही गरम आहे बेटा. गरम आहे बेटा. थंड केलं होतं, तू ऐकत नाही. कायू थांब, देणार आहे तुला पण. कायू पण खूप एक्सायटेड आहे. ओके गाईज, तर गाजरचा हलवा झालेला आहे. कुणाने पण टेस्ट केलाय, कायरोनी पण टेस्ट केलाय. दोघांना खूप आवडलाय. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की